युवा नेते हर्षवर्धन दैते यांच्या वतीने लोकसभा मतदारसंघात शिवराज्याभिषेक यात्रेस सुरुवात, बाळापूर फागण्यापासून शुभारंभ। याबाबत अधिक वृत्त असे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असल्याने भाजपा नेते धुळे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती हर्षवर्धन दैते यांच्या संकल्पनेतून धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन शिवराज्य यात्रा काढण्यात येत असून त्या यात्रेचा शुभारंभ आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता बाळापूर फागणे येथून धुळे तालुका येथून या शिवराज्याभिषेक यात्रेस सुरुवात झाली। महाराष्ट्रातील 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केला। शिवरायांनी पहिले हिंदवी स्वराज्य भारतात स्थापन केले, तर त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत असून यंदाची शिवजयंती प्रचंड उत्साहात साजरी होणार आहे। शिवराय मनामनात शिवराज घराघरात हा संकल्प करीत भाजपा युवा नेते हर्षवर्धन दैते यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवरायांच्या स्वराज्याचा विचार पोहोचवण्याचे शिव स्वराज्य यात्रा काढण्याचा संकल्प केला असून त्याचा शुभारंभ आज बाळापूर येथून करण्यात आला। तर यावेळेस शिवप्रेमींसह ग्रामस्थांनी या शिव स्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सभापती हर्षवर्धन दैते यांनी केले असून या कार्यक्रमाप्रसंगी सभापती हर्षवर्धन दैते, सचिन बाबा दैते, नगरसेवक संजय पाटील, कृषी सभापती डॉक्टर बन्सीलाल बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, पटू पाटील, फकीरप्पा, दगडू मराठे, राहुल पाटील, दिनेश पाटील, संकेत तबके, परमेश्वर गोडके, रणजित कागदकर, महेश महाले, महेश वैद्य आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही दोघं एक सोबत पोळा, एक नारळ जीवन बघा असा बस। ओके 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 एक संघ करायचं ते बघ ती सह्याद्रीच्या कुशीतली भुकीने बिथरलेली वाट बघतोय। जगताप काटे भुक्के बनकवडे श्रीकर खुर्चे माणुसरे कंठ भोसले मावा 12 मावा खोऱ्यातील आदिवासी मराठा कोळी रामोशी प्रभू महार मान लोहार मुसलमान ढाबी कुमार यांची पोरं शुभ त्या 14व्या वर्षी राजांनी पहिला किल्ला बाजी पासकरांनी जिंकला। प्रचंड बरो अरे स्वराज्यातील पहिला काळा कपारामध्ये गोळा केलेली जीवाभावाची माणसं त्यांच्यातूनच राजांनी पाण्यात उभं केलं आणि याची दखल आज आमच्या भारतीय नौदलानं देखील घेतली। ह्याच्यावर राजमुद्रा विराजमान केली। अरे उद्देश येतच महाराजांचं आरमाराचं कसं धाडस चातुर्य याचा नौदलातील प्रत्येक सैन्याच्या मुद्रेचा दरारा समुद्रामार्गे साऱ्या देशांना धडकी भरणारा ठरावा। बोला जय। इतिहास निर्माण केला होता। सामाजिक समानता, धर्मनिरपेक्षता, आचार धर्म, स्वातंत्र्य भागाचे स्वप्न साकार केले का? मी धन्य झाले, मी भाग्यवंत झाले तुझ्यासारख्या शूरवीराची। आई साहेबांची सदिच्छा साडेतीनशे वर्ष झाली या घटनेला आणि या आपल्या हिंदवी स्वराज्याला। पण आज काय चित्र काय आहे? शाहीर खरं आहे तुमचं,
इतका सारा इतिहास सांगून अंगावर काटाच आणलाय बघा. हजारो मावळ्यांचं रक्त सांडलंय त्या स्वराज्य निर्मितीसाठी. आमच्या राजानं जीव की तेव्हा परकीयांची गुलामी होती आणि आता तुमच्याच बुरसटलेल्या विचारांची पातीमध्ये गट निर्माण करून तुकडे तुकडे करताय रे तुम्ही हिंदवी स्वराज्याचे तुकडे तुकडे. अरे एका मराठी माणसानं एक आपलं साम्राज्य निर्माण केलं ज्याची दखल उभ्या जगाने घेतली आणि आज 350 वर्षानंतर देखील तो आदर्श साऱ्या जगात असा फरकतोय. हे फक्त एक मराठी माणूस. अरे शिवराय आम्हाला केवळ मुखात किंवा विचारात नको तर कृतीत हवे कृती. अरे केवळ दाढ्या मिशा वाढून हातात छेटे घेऊन बॅनरबाजी करून पुतळे वाढून आम्हाला शिवराय आश्रमात ठेवता येणार नाही. तर प्रत्यक्ष कृतीतून घराघरात जन्माला येणाऱ्या पिढ्यांच्या रुजणाऱ्या प्रखर विचारातून शिवराय पुन्हा जन्माला येतील. तरच हे हिंदवी स्वराज्य दिमाखात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अबाधित राहील. लेकरानं रडायला सुरुवात केली की आजचा आपला बाप लेकराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देतो. लेकरू करतंय काय? टीव्हीचा रिमोट घेताना टीव्हीवरती सैराट नावाचा पिक्चर बघतो. लेकरू रडायला लागलं की आपला बाप लगेच आपल्या मुलाच्या हातामध्ये गाडीची चावी देतो. लेकरू करतंय काय? गाडीची चावी घेतं, गाडी घेता आणि समोरच्या एखाद्या आरशीला घेऊन फरार होऊन जातं. लेकरू रडायला लागलं की आपण लेकराच्या हातामध्ये 500 रुपयाची नोट देतो. लेकरू 500 रुपयाची नोट घेतं आणि बियर बार लागतं. म्हणजे ज्या गोष्टी दिल्यानं आपली लेकरं बिघडायला लागतात त्या गोष्टी देण्यासाठी आजच्या पालक वर्ग पुढे पुढे यायला लागलेत. आणि जी गोष्ट दिल्यानं आपलं लेकरू घडायला लागतं ती गोष्ट आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये देण्यासाठी कुठेतरी दुर्लक्ष करतोय. मायबाप हो, मी आज हक्काने सांगेन, ज्या हातामध्ये आजपर्यंत तुम्ही टीव्हीचा रिमोट दिलात, ज्या हातामध्ये आजपर्यंत तुम्ही गाडीची चावी दिलात, ज्या हातामध्ये आजपर्यंत तुम्ही 500 रुपयाची नोट दिलात, त्याच हातामध्ये एक वेळ ते असे ना पण त्याच हातामध्ये शिवचरित्र द्या. कारण सुरू केलेले काय संकल्पना काय उद्देश नेमका? छत्रपती शिव राज्याभिषेक यात्रेचं आजचं हे 350वं वर्ष आहे आणि या निमित्ताने या महाराष्ट्राच्या आन बान आणि शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा पुन्हा सर्व जनतेसमोर उजागर होण्यासाठी ही शिवसंकल्प यात्रेचं आज शुभारंभ बाळापूर तालुका धुळे येथून करीत आहे. या संकल्प यात्रेच्या निमित्ताने 350 वर्षापूर्वीची जी काही सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये आदिलशाही निजामशाही कुतुबशाहीच्या मोठ्या कडव्या संघर्षातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलीच, पण हे स्वराज्याची स्थापना केल्यानंतर सुराज्य कसं असावं, जनतेचा रयतेचा राजा कसा असावा याच्यासाठी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि खरा अधिकृत या जगाला छत्रपतींचा एक राजा म्हणून मान्यता पावलेल्या या महाराजाचा इतिहास, गुणगौरव आपण या निमित्ताने पोवाडा सादर करणार आहोत, पटनाट्य सादर करणार आहोत. काही आपल्याकडे उत्कृष्ट शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे वक्ते पण आहेत, तेही त्यांच्या कथनातून हा सगळा इतिहासचा जागर होणार आहे. हेच या मूळ शिवराज्याभिषेक यात्रेचं उद्दिष्ट आहे.